तर आपण आज युनिट 1 म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड डिस्कस करणार आहोत. हा पॉइंट एक्झाम मध्ये खूप वेळा फोकस मध्ये आलेला आहे. पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्थाननिश्चिती म्हणजेच प्लेसमेंट मेथड. All systems for gaming will be prepared in a few minutes. For now. पुढच्या पॉइंट कडे आपण वळूयात, ते म्हणजे अध्यापन पद्धती. यालाच टीचिंग मेथड्स असं आपण म्हणू शकतो. आता 3 अध्यापन पद्धती आहेत: शिक्षक केंद्रित, मिश्र आणि विद्यार्थी केंद्रित. म्हणजेच टीचर सेंटर्ड, टीचर अँड स्टुडंट सेंटर्ड आणि फक्त स्टुडंट सेंटर्ड. या तिन्ही कॅटेगरीमध्ये इन्क्लूड असलेल्या पद्धती मी स्क्रीनवर दाखवल्यात. या ऑलरेडी मी तुम्हाला शिकवल्यात, त्या तुम्ही लक्षात ठेवा. पण इथं एक गोष्ट सारखं खटकते, ती म्हणजे विचार मंथन मेथड. यालाच ब्रेनस्टॉर्मिंग असा शब्द इथं यूज केलेला आहे. ब्रेनस्टॉर्मिंगच्या संदर्भात बोलायचं झालं तर ही टर्म आल्यानंतर खूप सारे विद्यार्थी हे ब्लॉकआउट होतात. त्यांना कळतच नाही की या मेथडमध्ये ऍक्च्युअली होतं काय. तर तेच आपण इथं समजून घेऊयात. या पद्धतीलाच समस्याचं निराकरण करण्यासाठी यूज केलं जातं आणि इथं सुरुवातीला टीका केली जात नाही. म्हणजे इथं जजमेंट केलं जात नाही आणि मूल्यांकन पण केलं जात नाही. म्हणजे तुम्हाला इथं मार्क वगैरे दिले जातात अशातला भाग नाही. तुमचं पास आहे, फेल आहे किंवा तुम्हाला येतंय नाही येतंय असं जजमेंट सुद्धा इथं केलं जात नाही. आणि या पद्धतीमध्ये महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गटातील सर्व सदस्याचा इथं सहभाग असतो. म्हणजे खूप सारे जण एकत्र येऊन एखाद्या प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं हे डिस्कस करतात. आणि इथं महत्वाचा मुद्दा जो की ऑलरेडी पेपरला आलाय तो म्हणजे समस्येवर शक्य तितक्या जास्त संकल्पना इथं निर्माण केल्या जातात. तुम्ही तो स्वदेश पिक्चर पाहिला असेल, त्यामध्ये काय होतं, शाहरुख खान सोबत 3-4 जण येतात आणि ते सगळेजण मिळून गावात इलेक्ट्रिसिटी कशी आणायची यावर वेगवेगळ्या आयडिया काढू लागतात. त्यालाच एक्झॅक्टली ब्रेनस्टॉर्मिंग आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं प्रत्येक जण वेगवेगळ्या आपले पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवतात, वेगवेगळ्या कल्पना देतात आणि त्या थ्रू डिस्कशन होऊन गटातले सगळेच जण इन्व्हॉल्व होऊन एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ही पद्धत एकदम साधी आणि सोपीच आहे. फक्त नावामध्ये वेगळेपण असल्यामुळं आणि आपण हे कधी नाही ऐकल्यामुळं विद्यार्थी इथं या प्रश्नाला स्किप करतात. तर ते तसं अजिबात करू नका. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की एवढं लहान असल्यापासून सेटचं प्रिपरेशन करायची गरज नाही. त्यामुळे 50 दिवस सुद्धा आपल्याला खूप झाले. बाय द वे, ती माझी 1 वर्षाची भाची आहे. इथं आपण ऑनलाईन टीचिंग मेथड्स पाहणार आहोत. या ऑनलाईन टीचिंग मेथड्स ह्या 2 गोष्टीमुळे एक्झामला येऊ शकतात. एक म्हणजे इथं गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सगळी लेटेस्ट डिजिटल डेव्हलपमेंट आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे. इथं येलो केलेल्या गोष्टी ह्या ऑलरेडी प्रिव्हियस इयर मध्ये विचारल्या गेलेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीच्या पॅरललच दुसरी गोष्ट तुम्ही प्रिपेअर केली पाहिजे. जसं की एका वर्षी स्वयंचं लॉंग फॉर्म विचारलं गेलं होतं आणि याच पॅरलल तुम्ही दुसरे पण लॉंग फॉर्म लर्न केले पाहिजेत. जसं की त्याच्या पुढच्या वर्षी एनडीएलचं लॉंग फॉर्म विचारलं गेलं. त्यामुळे पॅरलल प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. क्विकली आपण या गोष्टी कव्हर करूयात. फर्स्ट आहे स्वयंची स्थापना 9 जुलै 2017. हे डाऊट क्लिअरिंगसाठी वापरले जातं आणि याद्वारे मूकचे कोर्सेस प्रोव्हाइड केले जातात, ज्या कोर्सेसमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळतं. आणि हा प्रश्न 2025ला आलेला आहे. या स्वयंमध्ये 9वी ते UG लेवलचे सगळे क्लासेस कव्हर केले जातात आणि हे सगळे क्लासेस हे ऑनलाईन असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे मूक. हे 2017 मध्ये निघालं. मूक मध्ये 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ते म्हणजे इथं डिस्टन्स लर्निंग महत्वाची आहे आणि इथं लार्ज स्टुडंटला टार्गेट केलं जातं. मूक कोर्सेस हे 2-4 स्टुडंटसाठी नसून इथं लार्ज ऑडियन्स पर्यंत त्यांना पोहोचता आलं पाहिजे, हा उद्देश आहे. आणि हे फ्लेक्झिबल लर्निंग आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तो मूक कोर्स करू शकता आणि सेल्फ डायरेक्टेड आहे. म्हणजे स्वतःच मॉनिटर करायचं तुम्हाला त्यामध्ये. आणि मूक कोर्सेसमध्ये हायर सेकंडरी टू PG, या मूक मध्ये 9वी-10वीचे क्लासेस नसतात कारण त्या मुलांना सेल्फ डायरेक्शन हे देता येत नाही. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंप्रभा. इथं 34 DTH चॅनल्स असतात आणि GSAT 15 सॅटेलाइट ही यूज केली जाते. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ज्ञानवाणी. हे 2000 साली निर्माण झालं आणि हे 105.6 FM फ्रिक्वेन्सीवर चालणारं चॅनल आहे आणि हे तयार करण्यामागं इग्नूचा हात आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. सारांशा बाबतीत बोलायचं झालं तर ते 2015 मध्ये आलं. इथं स्कूल आणि पॅरेंट्सला दोघांनाही इन्व्हॉल्व करता यावं असा हा यांचा फोकस राहिलेला आहे. आणि यामध्ये बेस्ट डिसिजन आपल्या मुलाच्या संदर्भात कसं घेतलं जाईल हे पॅरेंट्सला कळावं, हा उद्देश सारांशचा आहे. NDL मध्ये सांगायचं झालं तर याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी.
2007 बुक्स प्रोव्हाइड केले जातात, म्हणजे इथं फुकटमध्ये पुस्तकं तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात. या नॅशनल डिजिटल लायब्ररीमुळे भरपूर लोकांना पुस्तक विकत घ्यायची गरज नाही, त्यांना डिजिटली ते पुस्तकं अवेलेबल होतात. आणि लास्टला आहे NAD नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, हे 2017ला आलं. आणि इथं डिजिटल बँक फॉर स्टुडंट डॉक्युमेंटरी, इथं स्टुडंटचे सगळे डॉक्युमेंट हे डिजिटली सेव्ह केले जातात. इन्स्टिट्यूटला त्या स्टुडंटच्या डॉक्युमेंटला कधी ॲक्सेस केलं जातं आणि एखाद्या स्टुडंटचे अकॅडमिकली डिजिटल फुटप्रिंट आपण इथं तयार करतो थोडक्यात. तर या सगळ्या गोष्टी कव्हर अप झाल्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला असेल असं मी नक्कीच समजतो. आणि पहा, बेसिकली आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये हे फॉलोइंग टॉपिक कव्हर करायचे आहेत. यामध्ये लेवल ऑफ टीचिंग, असेसमेंट किंवा इव्होल्युशन, टीचिंग मेथड्स, कॅरेक्टरिस्टिक्स, टीचिंग कॅरेक्टरिस्टिक्स किंवा लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजेत. इथं लर्नरच्या एजबद्दल पण काही प्रश्न होते जे येत होते मागं, पण हल्ली 2-3 वर्षात ते प्रश्न बंद झाले. स्वयंमुखवर डेफिनेटली प्रश्न येतात. टीचिंग एड्स तर अतिशय करायला सोपे आहेत. हे सगळे पॉईंट्स कव्हर केल्यावर तुम्हाला 5 पैकी 4 प्रश्नाची तरी डेफिनेटली उत्तरे येतील असं मला वाटतं. ह्या वेळेसचं लावलेलं सेटअप थोडंसं वेगळं आहे. नवीन घरात मी शिफ्ट झालेलो आहे, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर पण झाला. आणि हल्लीच आणि अगदीच गेल्या आठवड्यात माझी PhD कंप्लीट झाली, त्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडा मला लेट झालेला आहे. पण आपण डेफिनेटली एक्झाम येईपर्यंत 20 ते 30 व्हिडिओ आपण बनवूयात आणि ते व्हिडिओ एकदम प्रोडक्टिव्ह राहिले पाहिजेत, शॉर्ट राहिले पाहिजेत आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेळ घातल्यानंतर त्याचं रूपांतर मार्कामध्ये झालं पाहिजे, याची काळजी आपण घेऊयात. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड लक.